ओशो त्यांच्या प्रवचनामध्ये एक कथा सांगतात की एकदा मुल्ला नसरुद्दीन ट्रेनने जात असतात मुंबईला आणि त्यांच्यासमोरच एक युवक बसलेला असतो. तो पण मुंबईला जात असतो आणि तो युवक त्यांना टाईम विचारतो की किती वाजलेत आता. मुल्ला नसरुद्दीन एक वेळेस, दोन वेळेस आणि तीन वेळेस त्या युवकाला खालून वरती पाहत असतात. तो युवक घाबरतो आणि म्हणतो, मी तुम्हाला फक्त टाईमच विचारला आहे, तुम्ही असं का पाहताय माझ्याकडे. मुल्ला नसरुद्दीन विचार करतात आणि म्हणतात, ज्या मुलापाशी घडीच नाही आहे की त्याला टाईम सांगायचा की नाही सांगायचा हा मी विचार करत होतो. आणि तुम्हाला आणि मी जर तुम्हाला टाईम सांगितला की आता 5 वाजले आहेत आणि इथून पुढं गप्पा गोष्टी सुरू होतील. मग तुम्ही विचारताल मी कुठं चाललो आहे, मी म्हणेन मी मुंबईला चाललो आहे. तो आणखीन तुम्ही मला विचारताल मुंबईला कुठे राहता, मी सांगेल इकडे राहतो. तसंच मी तुम्हाला घरी यायला सांगेन, चल माझ्या घरला. आणि घरी जेवण करत असताना म्हणजे मला एक मुलगी आहे आणि मी घरी जेवण करत असताना मी तुम्हाला पण म्हणेल की चला जेवूया, बसून जेवण करूया. आणि माझी मुलगी मला जेवायला वाढेल तेव्हा ती जेवण आहे आणि दोघं एकोणाकडे पाहशाल. नंतर माझ्या माघारी गुपचूप तिला बोलत बसशाल दोघंजणं. नंतर पिक्चरला जाशाल आणि काही दिवसानं तू माझ्या मुलीचा हात मागायला येशील. तर मी आता सांगतो तुला आणि साफ क्लिअर शब्दामध्ये सांगतो की ज्या मुलांच्या हातामध्ये घडी नाही आहे त्याला माझी मुलगी अजिबात द्यायची नाही आहे. तर ही खूप हसण्यासारखी गोष्ट आहे, ओशो म्हणतात. पण हसण्यासारखी अशी आहे की एक छोटीशी गोष्ट कुठपर्यंत चालली. तसंच आपलं मन आहे, ते मन पण आपलं इकडून तिकडं कुठे जाईल काही सांगता येत नाही. त्याला स्थिरावर ठेवणे खूप गरजेचं आहे असं ओशो म्हणतात.